नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आजच्या ह्या व्हिडिओचा आणि ह्या डेअरीचा काहीच संबंध नाही आहे. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला हे बॅकग्राऊंड पाहिजे, कारण एक शेतकरी मला असे भेटले की ज्यांनी 9 म्हशी खरेदी केल्यात, मागणीच वाढली. काल विधिमंडळामध्ये नरहरी झिरवाळ यांनी महाराष्ट्राला माहिती दिली की श्री तुकाराम मुंडे आल्यापासनं राज्यातलं संकलन 25% घटलं आहे. मराठवाड्यामध्ये जवळपास 1,00,000 लिटर दुधाचं रोजचं संकलन होतं, ते कमी झालेलं आहे. आणि चांगली बाब ही आहे की जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध ब्रँड आहेत, ही आकडेवारी बघा, विधिमंडळाच्या पटलावर ठेवलेली आकडेवारी आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये डिसेंबर 2025 अखेर दररोज 42,87,000 लिटर दुधाचं संकलन होत होतं. आत्ता त्यात घट झाली आहे आणि थोडी की नाही 25% घट आहे. मराठवाड्याची आकडेवारी आहे का? लातूरमध्ये आहे मी. मे महिन्यात मराठवाड्यात प्रतिदिन 19,39,000 लिटर दुधाचं संकलन होत होतं. जून महिन्यामध्ये यात 1,08,000 लिटरनी घट झाली आहे. जालना जिल्ह्यातल्या एका कारखान्यातील भेसळयुक्त तुपाचा प्रश्न भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडला होता. त्याला नरहरी झिरवाळ यांनी उत्तर दिलं. त्यासोबत गोकुळ वारणा दुधाची कशी विक्री वाढली आहे तेही मला ते सांगत होते. आणि आता हे शेतकरी, तुमचा काय परिचय? नमस्कार. माझं सर सतपाल विश्वंभर रेड्डी. गावनपळ तालुक्यातलं उजेड हे गाव आहे माझं. बरं, किती आधीचा तुमचा व्यवसाय आहे? आधीचा 25 वर्ष झालं व्यवसाय आहे सर. दूध डेअरीचाच दूध व्यवसाय. डेअरीचा. आणि 25 वर्षामध्ये हळूहळू वाढवलं सर? हळूहळू वाढवलं. सुरुवातीला किती म्हशी होत्या? 5 म्हशीपासून सुरुवात केली. नंतर आता माझ्याकडे 60 म्हशी आहेत आणि देवणी जातीच्या 10 गायी आहेत आणि गीर 4-5 आहेत. मग म्हशीचं किती रोजचं संकलन? माझं 350 लिटर संकलन आहे सर. मग आपण बाहेरनं घेत नाहीत सगळं? आपण स्वतःच प्रोडक्शन आहे आणि स्वतः आम्ही विक्री करतो. इथं लातूर शहरात लातूरमध्ये काय शहरामध्ये भाव बरवेला. विकता म्हशीचं? आम्ही 80 रुपये लिटरने विकतो. बरं. आणि गाईचं? गाईचं पण एकच भाव सर, 80 रुपयांची. दोन्हीचं पण 80 आहे? हा, देशी गायी आहेत सगळ्या. आणि तुकाराम मुंडेंच्या कारवाईमुळे काय झालं यांच्या आयुष्यात बदल? कारवाईमुळे सर मुळात तर आमची इज्जत वाढली. सगळ्यात महत्वाचं गवळ्यांची. आम्हाला इज्जतच नव्हती. हं. काय दूधवाला म्हणजे एकदम बेकार समजायचे. हं. मग आता इज्जत वाढली आणि आमच्या दुधाचं महत्व वाढल्यामुळे आमची मागणी दुप्पटच झाली डायरेक्ट, सरळ. म्हणजे इतकं डिमांड आहे. आणि त्याचं दुधाचे दर काही वाढले नाहीत, परंतु सध्या 80 मागणी रुपये खूप तसा जास्तच दर आहे सर. पुण्यात पण नाही तेवढे. जागेवर जो उत्पादन खर्च आहे मी दुधाचा, मान्य आहे तुम्हाला. तोच मुळात 60 रुपये जागेवर हा उत्पादन खर्च आहे. आणि निहून ते तयार करून डिलिव्हरी करण्यापर्यंत 9 रुपये खर्च होतात. प्रति लिटर 11 रुपये मिळतात दुधाला. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही जेव्हा वेगळ्या राज्याच्या भागामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट्स केले, तेव्हा आम्ही 100 रुपये प्रति लिटर असं दूध होईल असं म्हटलं होतं. मला हे तर जवळ जाताना दिसतात. होईल का 100 रुपये? होईल सर, कारण आता मार्केटमधून भरपूर दूध गायब झालंय सर. दूध गायब झालंय, पनीर गायब झालंय किंवा तूप गायब झालंय लातूरमधून. मग ते गायब झाल्यामुळे हे जे दूध उत्पादन होतं ते सगळं आता ते पनीर तूप हे बनवायला चाललंय. मग प्रत्यक्षात लूज विक्रीला दूधच नाहीये. मग त्याच्यामुळे मागणी वाढली. अगोदर जिथं गिरायकाला आम्ही काही पॉईंट आहेत आमचे, थांबत होतो तिथं 10 लिटर 15 लिटर विकत होतो, तिथं 50 लिटर विकलं आहे सर. काय सांगता? कुठल्या लातूर शहरातले असे पॉईंट? सर औसा रोडला राजीव गांधी चौकात पॉईंट आहे. पुन्हा आपलं ह्याच्यामध्ये बसवेश्वर चौकात आहे. जटाळ कॉलनी म्हणून आहे तिकडं, RTO ऑफिसच्या समोर, तिथं एक पॉईंट आहे. 5 मिनिटात 50 लिटर दूध विकतंय सर आत्ता. आणि पूर्वी किती वेळ लागायचा? पूर्वी 1 तास थांबलं तरी 50 लिटर विकायचं नाही. आता अगोदर आम्ही गिरायकाची वाट बघायचो, आता गिरायक आमची वाट बघतो सर. मी नेहमी म्हणतो की कुठलाही व्यक्ती परफेक्ट नाही आहे. ना मी आहे, ना तुम्ही पाहणारे आहेत, ना हे आहेत. पण तुकाराम मुंडे आल्यापासनं हा जो सकारात्मक बदल आहे तो माझ्या मते महाराष्ट्रानं समजून घ्यायला हवा. 100 रुपये लिटर दूध काय हरकत आहे? ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी. बाकीच्यांच्याबद्दल आपण वेगळा विचार करू शकतो, पण ते सांगतायत की तासभर लागायचे, आता ते 5 मिनिटात संपत. 5 मिनिटात संपत. लोक काय रांगा लावून वगैरे उभं राहतात? अगोदरच येऊन थांबतात सगळे. जाऊन थांबलं की झालं, फक्त पटपट देऊन मोकळं. ते 80 रुपये लिटरनी दूध घेणारे कोण लोक आहेत? आणि सर्वसामान्य मिडल क्लास शिक्षक आहेत, सगळेच घेतात सर. पण आता ते काय विचारतात? ह्यात भेसळबद्दल काही विचारत नाहीत? नाही, आता त्यांना अगोदरच म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे की क्वालिटी काय आहे. म्हणजे ग्राहक तसं खूप हुशार असतो सर. त्यांना घरी नेऊन तापवलं की लगेच कळतं की ह्याच्यामध्ये काय काय नाही. मग त्याच्यानंतर त्यांना आता फरक लक्षात आला की कोण कसं आहे, भेसळ किती आहे आणि काय नाही. मग भेसळ गायब झाल्यामुळं
त्यांचं अवेअरनेस वाढलं सर. हे आता आपल्या माध्यमातून म्हणा या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ऍड होते आणि नेमकं काय काय मिसळलं, कुठं भेसळयुक्त धरलंय हे माहिती होतंय. आणि आरोग्याशी निगडीत आहे दूध म्हणजे डायरेक्ट. कोण घरात म्हाताऱ्या माणसाला घेतंय, बारक्या लेकराला घेतंय, प्रेग्नेंट बाईला घेतंय, कोणाला ॲथलीट करायचं आहे घरी त्याच्यासाठी घेतंय. मग ते तिथं विचार करत नाहीत सर. अगोदर कसं होतं, सहज उपलब्ध होलं तर चला काय आहे काय की फरक असं म्हणून घ्यायचं. आणि रेड्डींच्या जीवनात सगळ्यात मोठा बदल म्हणजे आता त्यांनी किती काही म्हशी घेतल्या विकत? आत्ता 9 घेतले, वाढवलं सर. अजून ते 9 आणून पण मागणी इतकी आहे की मला अजून आणावं लागणार. 9 दुधाळ घेतल्या दुधाळ चालू होत्या गाभण घेतल्या? नाही, दुधाळ घेतले सर. प्रवास करून म्हशीची किंमत किती? आता सर म्हशीची किमती अशा झाल्यात की 1.5 लाख रुपये किंमत झाली सरासरी सर. 50,000नी किमती वाढल्यात. मुंडे साहेबाचं तिकडं पण हरियाणा, गुजरात, राजस्थान तिकडं पण इफेक्ट झाला सर. आणि त्यांचा व्यवसाय असा आहे, मी ज्या व्यापाऱ्याकडे जातो दर आठवड्याला त्याच्याकडे एक गाडी म्हणजे 9 म्हशीची एक गाडी विक्री व्हायची. कधी तर 2 गाड्या सीझन मध्ये. आता रोज एक गाडी भरायला सर. ते काय महाराष्ट्रात येते काय? सगळ्या महाराष्ट्राचेच गिराईक आहे. हा असतो इम्पॅक्ट, ज्याला खूप मोठा बदल अर्थशास्त्रीय भाषेमध्ये स्पिल ओव्हर इफेक्ट म्हणतात. हा सर. एक म्हैस केवढ्याला आणली तुम्ही मग? साधारणतः 1.5 लाख रुपयाला बसली एक सर. कुठून कुठून आणल्या? आता आम्ही थराद म्हणून गुजरातमध्ये एकदम पाकिस्तान बॉर्डरला पालनपूर जिल्ह्यामध्ये आहे. वाव थराद म्हणून नवीन जिल्हा झालाय सर. तिथून आणल्या? हा. किती दिवसापूर्वी आणल्या? 5वा दिवस आहे सर. आजचा 5वा दिवस. हा. तर आता गिराईक एकदम सगळं महाराष्ट्राचंच आहे. असं एक गिरायकाची पिशवी उचलली की दुसरं टेकताय अशी परिस्थिती आहे सर. सगळेजण गेले बाहेर म्हशी खरेदी करायला, कारण सगळ्यालाच मागणी वाढली सर. प्रत्येकजण जे दूध उत्पादक आहेत आता जेवढे आमच्या काही संपर्कातले आहेत ते प्रत्येकजण शॉर्टेजमध्ये आहे सर. म्हणजे ज्याने दूध उत्पादन करतात. 25% वगैरे म्हणतात का? हो खरं आहे का? 25% वाटतं? नक्की. आमचं पण तसंच झालेलं सर. ते बरोबर 25% बी जास्त वाढलंय असं म्हणायला. 1 लिटर तूप बनायला तुमचं देवणी गाईचं किंवा म्हशीचं किती लिटर दूध लागतं? म्हशी सर फॅट जेवढा असतो, फॅट पर्सेंट म्हणजे कसं आहे 6% फॅट आहे असं समजा. तर 10 लिटरमध्ये 600 ग्राम तूप होतं सर. 10 लिटर दुधामध्ये 600 ग्राम तूप होतं. हा. 20 लिटर दुधामध्ये 1200 ग्राम होतं. 17-18 लिटर साधारणपणे 15 ते 16 लिटर दूध लागेल 1 किलो तूप. 1 किलो तुपाला, बरोबर ना? जर ते अस्सल असेल. फॅट पर्सेंट म्हणजे तेच सर, तुपाचं प्रमाण दुधामधलं. पण मग देवणीतलं तूप त्याचा जो फॅट पर्सेंट SNF जो आहे तो आणि म्हशीतला काय फरक आहे सर? देवणीचं सरासरी 4% फॅट असतो. तर देवणीचं 1 किलो तूप व्हायला 25 लिटर दूध लागतं. गिरचं असेल तर 20-22 लिटर लागतं. आणि म्हशीचं असेल तर 17-16. एखादा पुष्पगुच्छ वगैरे पाठवा तुकाराम मुंडेंना. नक्कीच सर, त्यांचे उपकार आहेत म्हणून हे का आपल्यासारखी मोठी माणसं असं काही नाही, मोठे वगैरे काही नाही. आम्ही शेतकरीच आहेत. मलाही फार छान वाटलं. तर यांनाही विचारू की जरा तुमचा माईक काढून यांना देतो. काय बदल झाला मार्केटमध्ये? जरा तुमच्या हातात घ्या, थोडं वर पकडा, वर असं पकडा. काय बदल दिसतोय मार्केटमध्ये? आणि कमी फॅट SNF जी मेंटेन करत होते लोक, त्यांना खूप फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचं दूध मार्केटला येत आहे आता. ओके. तुम्ही किरकोळ विकत नाही ना? किरकोळ विकतो? आम्ही किरकोळ विकतो, सर्व प्रकारे विकतो आम्ही. हे मुंडे यायच्या आधीची किरकोळ विक्रीने आता काय फरक पडला? फरक पडला. 500 ते 1000 लिटरनं दूध वाढलंय साहेब आमचं आता. तुमचं? हो, आमचं. आणि जे ब्रँड आहे तुमच्याकडे बरेच ब्रँड दिसतात. आमच्याकडे राजहंस ब्रँड आहे. त्याची क्वालिटी एकदम मेंटेन पहिल्यापासूनही होते आणि अजून पण आहे. त्याच्यामुळे ती लोक नावानं मागतात दुधात. त्याची मागणी वाढली? त्याची पण मागणी वाढली. राजहंस म्हणजे श्री बाळासाहेब थोरात यांचा तो ब्रँड आहे. पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगरचा संगमनेरचा ब्रँड आहे. त्यांनी त्यांची क्वालिटी मेंटेन केली आहे. यांना मी शेवटी विचारलं आणि ह्या शेतकऱ्याचं मत मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. असे अनेक शेतकरी, असे किती असतील शेतकरी तुमच्यासारखे? थँक्यू सर. आता माझ्या संपर्कात कमीत कमी जिल्ह्यामध्ये 100 गोटे आहेत सर. सगळेच म्हणजे मागणी वाढलेलीच आहे. 10 म्हशीपासून असतील, कोणाकडे 50 म्हशी असतील, 60 म्हशी असतील. पण मग तुमच्यासारखं धाडस कुणी केलं म्हशी खरेदी करण्यात? भरपूर. आता तिकडं सर आता आमचेच मित्र सगळे मिळून गेलो होतो. आम्ही 4-5 जण गेलो होतो. कांबळगेला एक गोटा आहे, आमचे मित्र आहेत संजय बोगुना. त्यांनी किती आणले? त्यांनी 5 म्हशी आणल्या. तुम्ही आणल्या 9, त्यांनी 5. बाकीच्यानी सर कोणी 4, कोणी 5, जसं बजेट आहे त्याच्या हिशोबाने. आणि कंटिन्यू म्हणजे सध्या फ्लो वाढलाय सर. चला, थँक्यू. असं आहे की एक विशेष थँक्यू. मुंडे साहेबांचे पण आभार सर. त्याच्यामुळे आम्हाला इज्जत मिळाली. नाही, हे फार महत्त्वाचं आहे. मुंडेमुळे आम्हाला इज्जत मिळाली. म्हशीचे दर वाढले, दुधाचे दर वाढले, 100 रुपयाच्या दिशेनं दूध चाललं, जे की त्याचं मूळ मूल्य आहे माझ्या मते. सोन्याचं शिंग होईल म्हणायचे, तसं सध्या म्हशीचं सोन्याचं शिंग झालंय सर. चांगलं.
म्हशीचं सोन्याचं सिंग. म्हणजे किंमतच तशी वाढली, म्हशीला इतकं महत्व आलंय की सोन्याचं शिंग झालंय सर. 1.5 लाख रुपये किंमत म्हणजे जास्त झाली. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न असतो जमिनीवरती ग्राउंडवरून तुमच्याकडं किती माहिती तुम्हाला पोहोचवता येईल तेवढी. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. थांबूया. थँक्यू.